पाऊस चालू आहे खूप, त्यामुळे आज काय कुठे मिक्सरमध्ये टाकलं. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपण आता फ्रेश झालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर कंटिन्युअसली पाऊस पडतो. कंटिन्यू 2-3 दिवस पाऊस आहे. आणि पाऊस पाऊस असल्या कारणाने आपल्याला आज सुट्टी आहे कामाला. म्हणजे आज आपण ऑर्डर वगैरे होती एक सकाळी मॉर्निंगला मी टाकून आलेलो आहे आणि आता फ्रेश होऊन आपण आता काहीतरी नवीन काहीतरी ट्राय करा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्रदर्स यूट्यूब चॅनल. तर आज बाहेर पाऊस चालू आहे खूप, त्यामुळे आज काय कुठे जाऊ शकत नाही, त्यामुळे ब्लॉगिंगसाठी कॉन्टेंट नव्हतं. त्याच्यामुळे आज माझा भाऊ भजे बनवणार आहे आणि त्याने सुरुवात केलेली भजे बनवायला. आपण आता कांदा घेतलाय, आपण आता कापतोय, आपण कांद्याची भजी बनवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आज आपल्याला बाहेर काही कंटेंट नव्हतं, तर बोललो चला काहीतरी रेसिपी ट्राय करू. या ठिकाणी आपला कांदा आता बारीक कापून झालेला आहे आणि कांदा कापता कापता आपल्या डोळ्यात पाणी आलेलं आहे फार. या ठिकाणी आता आपलं लसूण सोलून झालेलं आहे आणि इथं आपण मिरच्या वगैरे पण घेतल्या म्हणजे आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. नाही मिक्सरमध्ये टाकलाय आपण हे बारीक करणार आहे. लाईटच गेली. आता आपण जुन्या पद्धतीने बारीक करणार आहे, म्हणजे खलबत्त्यामध्ये आपण बारीक करणार आहे. आमच्या इकडे याला खलबत्ता बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आता आपण खलबत्त्यात टाकलंय आणि आता आपण बारीक करणार आहे. बारीक करतोय आपण. मी आता पूर्णपणे बारीक झालेलं आहे इथं बघू शकतो. प्लेट मध्ये काढून घेतो. काढून झालेले प्लेट मध्ये बघू शकतो. इथं आपण आता बेसन घेतलेलं आहे आणि कढाई पण आपण ठेवून दिली तापण्यासाठी. आपण त्याच्यात तेल टाकूया. तेल टाकलंय, बेसन पीठ, इथं मिरची घेतली आणि आता कांदा आपण बेसन पिठामध्ये टाकतो. मी कांदा बेसन पिठामध्ये चालला आहे आणि आता मिरची घेतली आहे, मिरची पण आपण टाकून दिलेली आणि हे सगळं आपण मिक्स करणार आहे. बंद कर ना. हे थोडं मिक्स झालंय आणि त्याच्यात पाणी टाकणार आहे. नाही पाणी टाकून पण आपण मिक्स करणार आहे. चांगलं मिक्स करतोय. मीठ पण घेतलेलं आहे, सगळं जातं आपण मीठ टाकतोय अंदाजे, कळण कसं होतं कसं नाही. आपण ओवा घेतलाय आणि ओवा टाकतो. नाही एवढा ओवाच नाही, ओवा टाकलेला आहे. ओवा टाकल्यानंतर आता आपण याच्यात मसाले टाकणार आहे. त्याचा डबा आपण या ठिकाणी घेतला, आपण बघू शकतो. त्याच्यात आपण सगळ्यात पहिले हळद टाकणार आहे. ही हळद, त्यानंतर आपण लाल तिखट टाकणार आहे थोडस, आणि त्याच्यानंतर धना पावडर थोडीशी, आणखी थोडी टाकणार धना पावडर. मिक्स मसाले टाकून झालेले, मसाल्याचा डबा आपण खाली ठेवणार आहे. आणि या ठिकाणी आपण सोडा घेतलाय, कमी प्रमाणात सोडा टाकायचा. सोडा टाकून झालेला आहे, आपण मिक्स करतोय आपण हे.
पूर्ण बेटर एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. फर्स्ट टाइम आपण कांदा भजी ट्राय करतोय, ते पण आपल्याला आज काही कॉन्टॅक्ट नसल्यामुळे बाहेर पाऊस चालू आहे आणि इच्छा पण झाली की भजी बनवून खाऊ आपण. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा बनवतोय. कॉन्टॅक्टसाठी काय काय करावं लागेल देवालाच माहिती. त्या ठिकाणी आपलं पूर्ण बॅटर रेडी झालेलं आहे. तेल पण आपलं गरम झालेलं आहे. साईडला करतोय. आणि या ठिकाणी आता आपण पूर्ण पसार आपलं क्लीन केलेलं आहे. कांद्याचे टरकल आहे, लसणाचे टरकल सगळं क्लीन करून आणि आता तेल पण तापलेलं आहे आणि हे बेटर पण आपण मस्त मिक्स केलेलं आहे. तर आपण आधी थोडंसं छोडून बघू. मस्त असं आणखी आपण सोडू. आता तेल पूर्णपणे तापलंय. या पद्धतीने आपले सोडून झाले. धारा आहे आपण त्याला पलटी मारतोय ना. आणि तुम्ही पण घरी पाऊस चालू आहे आता मस्त असे गरम गरम भजी बनवा. या ठिकाणी आपले भजी होत आहे आणि तोपर्यंत मी तुम्हाला पाऊस दाखवतो. किती पाऊस. या ठिकाणी बघू आता पाऊस चालू आहे. पूर्ण ओला झाला इकडे. पाऊस आताच कंटिन्यू चालू असणार आहे आणि आपले भजे देखील इथं कंटिन्यू मस्त रेडी होत आहे. बेटर आहे. मस्त आपले भजे ब्राऊनी झाले. खूप मस्त टेस्टी झालेले आहेत. बघू शकता. ओके. या ठिकाणी आपला शेवटचा गाणं आहे भजीचा आणि भजी मला राहत नाहीये. मी ट्राय करून तुम्हाला सांगतो. स्वतःच्या हाताची मेहनत विशेष म्हणजे खूप मस्त लागले. तुम्हाला काय सांगायचं आता. क्वालिटी एक नंबर. राहत नाही मला. खरंच मस्त आहे. आपण मस्त पाहू आणि इकडं गरम गरम भजे आपले रेडी आहे आणि आपण आता खायला ट्राय केलेले आहे. जॉगिंग पण बघू शकता. अजून पण पाऊस चालू आहे आणि आपल्याला आज काही कंटेनर्स भेटत नाही. त्याच्यामुळे आता आपण परत रेसिपीज ट्राय करणार आहे. पनीर घेतले गुंजारचं पॅन्ट ठेवला ते टाकू. हो फोटो आपण काढून घेतले पनीरचे आणि आता आपण पनीर तेल तापले. गॅस लो. मस्त पनीर बनवणार आता. तुम्ही पण घरी पावसाच्या वातावरणात ट्राय करा. खूप मस्त वाटतं. राऊंड पाऊस काय थांबत नाही. आज कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. काल दुपारपासून आज अजून पण पाऊस चालू नाही का. तर दुपारचं म्हणजे 3 वाजलेले आणि आपल्याकडे कंटेंट नसल्यामुळे आपण रेसिपीज ट्राय करणार आज. तुम्ही पण डेली ब्लॉग तयार करा. यूट्यूबवर टाका. हळूहळू तुमचं आपण पण ग्रो करेल. माझं ग्रो नाही केलंय पण ठीक आहे. देखील पनीर ब्राऊन झालेलं आहे. ब्राऊन शेड आली त्याला आता मिक्स तर आपण काढून घेऊ. या ठिकाणी आपलं पनीर पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यावर मीठ टाकून घेतो आहे. मीठ वगैरे टाकून झालं आहे आणि आजचा ब्लॉग आपण एंड करतो आहे. आवडला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.